भोसरीपासून तर मानपूरपर्यंत ही डुकरासारखी जमीन कोणी खाल्ली? मी तुम्हाला डुक्कर बी म्हणू शकतो बा असं म्हटलं तर मुक्ताईनगरमधले सगळे ओपन प्लेस तुम्ही खाल्लेले आहे. टप्पा 2 मधली शैक्षणिक प्रयोजनासाठी जागा तुम्हीच घेतली. टप्पा 3 मध्ये बी तुम्ही महसूल मंत्री असताना पुनर्वसन करतो. शेवटी मला माहिती आहे की त्यांचं वय पण झालं आहे. वारंवार त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या पद्धतीत इस्पितळामध्ये वेगळे इलाज पण होता आणि त्याच्यातून ते बरे होऊन आले काहीतरी पत्रकार परिषद घेत असतात. पण त्यांनी मागे जे पापं केले आहे ते सगळे आता समोर यायला लागले. सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सगळे समोर आहे. ही जी महारी इतमाची जमीन होती याच्या संदर्भामध्ये त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने तक्रार केल्यानंतर 10/2/2026 माननीय अप्पर मुख्य सचिव महसूल यांना मुंबई यांना एक पत्रव्यवहार माननीय कलेक्टरांनी केला. त्या कलेक्टर आणि हे महोदय कसं काय ते सरकार होतं त्यांना महसूल मंत्री केलं होतं. महसूल मंत्री असताना तुम्हाला रिग्रेटचा अर्थ समजत नसेल आणि सांगता की ते भोगटा वर्ग एक असताना मी खरेदी केली आहे. दादांत खोटं सांगताय. एखादी महारवत 8वा माणूस खरेदीसाठी उपस्थित नव्हताच कारण सूची खोटं बोलत नसते आणि तुम्ही त्या टायमाला बोगस खरेदी करून घेतली हे तर कन्फर्म झालं. म्हणून त्या लोकांचा उशिरा का होईना सत्य परेशान होत आहे, पराजित नाही म्हणून आज उशिरा का होईना गुन्हे दाखल झाला. अरे ते तर असं तर नाही आहे ना की गिरीश महाजन साहेबावर ते 5-5 टर्म आमदार असताना निंबोरा पोलीस स्टेशन मकोका दाखल झाला आणि तो शून्याने तिथे गेला. असं तर काही झालं नाही ना. तुमच्या काळामध्ये जी यादवी चालली होती की ज्या पद्धतीत तुम्ही चाललं होतं तसं तर झालेलं नाही आहे. आणि तुम्ही सांगता की माझी ओळख उठबस आहे तो तुम्ही कारखानदाराच्याच घरची औलाद आहे त्यामुळे तुमची कारखानदाराची उठबस असू शकते. आम्ही सर्वसामान्य गोरगरीब आहे. आमची मैत्री गोरगरिबांची टपरीवाल्याशी चहावाल्याशी बसणाऱ्या उठणाऱ्या हॉकर्सची यांच्याशी आमची मैत्री आहे. आम्हाला अशी मोठी शौक नाही. तुम्हाला ते मोठे शौक तुम्हाला लागला. पण तुमच्या माहिती सांगतो की आज जर बघितलं तर या कारखान्याची जर साईडवर तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये त्या टायमाला रोहिणी प्रांजल खेवलकर 20 फेब्रुवारी ते 16 20 फेब्रुवारी 2016 ते 20 सप्टेंबर 2016 पर्यंत ॲडिशनल डायरेक्टर होत्या. नंतर त्या 30 सप्टेंबर 2016 ते 22 सप्टेंबर 2020 पर्यंत डायरेक्टर होत्या. तुम्ही सांगता आमच्या कारखान्यात काही संबंध नाही. कारखान्यात तुमचा काही संबंध नाही तर हे गळीत हंगाम करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी तिथे कोणी आणलं? तुम्ही प्रत्येक गळीत हंगाम करताना तिथे पुढे होता आणि मग तिथे जे 1600 बेरोजगार झाले त्याला जबाबदार कोण? अहो इव्हन इतकं भयंकर आहे की त्या टायमाला मीच पत्रकार परिषद घेतली की त्या कारखान्यामध्ये तुम्ही जिल्हा बँकेचे चेअरमन त्या रोहिणीताई असताना इथे व्हाईस चेअरमन तुम्ही दाखवायचे नाव मिरवायचे व्हाईस चेअरमन. आम्हाला काय माहीत कोण आहे व्हाईस चेअरमन नाही आहे पण नावं तर आम्ही ऐकतो लोकांकडून ऐकतो व्हाईस चेअरमन या ताई आहे म्हणून. तुम्ही त्यांना 51 करोड रुपयाचं लोन दिलं जिल्हा बँकेने. ही सगळीकडे चर्चा होती. याच्यावर तुम्ही अनेक पत्रकार परिषद झाल्या. त्या पत्रकार परिषद आजही यूट्यूबला असतील. तुम्ही त्या कारखान्याचे पार्टनर होता सगळ्या जगाला माहिती जरी तुम्ही सांगत नसाल तरी. तुम्ही म्हणता इकडे ऊस नव्हता. पुऱ्या भागातला किंवा या विदर्भातला जामोद वगैरे भागातला ऊस जागेवर जाळावा लागला लोकांना. तुम्ही काटलाच नाही. तुम्हाला कारखान्यामध्ये पैसे व्हाईट करायचे होते. मोठं लोन घेतलं व्हाईट केलं आणि त्यानंतर पुढे तुम्ही सगळं झाकलं आणि तिथे आज 3 पत्रही ठेवलं नाही. म्हणून 1600 बेरोजगाराचे हा तुम्हाला लागणारच आहे. ते आज लागते ते दिसते आहे सगळ्यांना. ते आज तुमच्या बोलण्यातून मी जाणवते आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बोलताना काय एकदम डेंजर शब्द बोलले. बाबडी आहे हे लक्षात ठेवा. तुमची अवकात दाखवायला तुम्हाला वेळ लागणार नाही. तुमच्यासारखा भ्रष्टाचारी माणूस या मतदारसंघात 35 वर्ष राहिला आणि लोकांचं माझ्या माहितीनुसार पूर्ण त्याचं करिअर खराब केलं तरुण मुलांचं. अरे इव्हन तुम्ही फक्त थक हमी काहीतरी 10-12 करोड रुपयाची मधुकरला देऊ शकलो नाही म्हणून मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचं पापही तुम्ही केलेलं आहे. आणि तो मधुकर साखर कारखाना बंद पडल्यानंतर जे लोक बेरोजगार झाले ना त्या लोकांनाही तुम्हीच जबाबदार आहे. त्या टायमाला जिल्ह्याचे सर्व स्वतः तुम्ही म्हणून घेत होता. आम्ही तुम्हाला काही म्हणत नव्हतो पण तुम्हीच म्हणून घेत होता. त्या टायमाला मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. जळगावची MIDC कधीच उठू शकली नाही, कधीच पनपू शकली नाही. पण तुमच्यासारख्या अशा भ्रष्ट माणसाने अशावधी चर्चा करणे हे अतिशय सूर्यावर थुकण्यासारखं आहे. तुमची लायकी तुम्हाला माहिती. तुम्ही इतका मोठा की माझ्यावर बोलल्यावर लोक मोठे होता. आम्ही आमच्या कष्टाने मोठे झालो आहे. तुमच्यासारख्याच्या नाही. तुमच्या कुटुंबातले तुम्ही मोठे करू शकले नाही. मुलगा निवडून आणू शकले नाही, मुलगी निवडून आणू शकले नाही. तुमची काय कुवत आहे सगळ्या जगाने पाहिलेली आहे. आणि जो चांगलं काम करतो लोक त्याच्या पाठीशी मागे उभे राहता. तुम्ही हे जे केलं आहे हे पाप भरताय. गोरगरिबाचं वंचिताचं पीडिताचं शेती हडपून घेतली. 87 एकर शेती हडपून घेतली. जे लोकांना आज खऱ्या अर्थाने रोजगार उपलब्ध होऊ शकला असता तिथे काहीही पेरलेलं नाही. अजून तर तुमचे 2 प्रकरणं यायचे आहे.
ती येतील. 2016मध्ये पुनर्वसन मंत्री असताना तुम्ही जे केलं आहे ते डॉक्युमेंट काढलेले आहे. आणि ह्या 87 एकर जमिनीवर आजही जर उतारे पाहिले तर कापूस दिसतो, तिथे तूर दिसते. त्याचं बी बहुतेक तुम्ही काहीतरी लाटलंच असेल, कारण याच्यावर दिसतं आहे. आणि ते जर पाहिलं आता ते सॅटेलाईट इमेज घेतले तर 100% भकास आहे, काही लागलेलं नाही आहे. त्या मावशींनी परवा पत्रकार परिषद घेतली, त्या आजूबाजूचं शेत आम्ही पाहिलेलं आहे, ते सगळं पडीत आहे. अशा पद्धतीत चर्चा करणाऱ्या तुमच्यासारख्या माणसाचा जेवढा केला तेवढा दिशत कमी आहे. म्हणून किमान आपलं तोड जे आहे ना ते अतिशय गलिच्छ आहे, ते दाखवू नका लोकांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.